द्यायचं कसं यांना हा भाऊ की अरे तर सगळे ओळखीचेच वाटत येणार काय तर थांबवायचं ना यांना पुढे तरी एकांतातच गाठावं लागेल चल तुझंच तिकडं टू व्हीलरवर तिथे 2 पोरं बसले लय वेळचं बघते पोरं आपल्या मागून आलंच पण त्यांनी बघितलंय वाटतंय कुठंच बघते ते लय वेळ झाले मग तुला सांगते मी जाते डायरेक्ट बोलते तर कांचून आपल्याकडून बघते काही बी नको बोलू नको बोल आपल्याकडून बघतो तिकडं बघ आता काही घेणार आहे काय याड लागलंय तुला मग कधी चपलाच नाही घ्यायच्या मलाच काय आमचं मागं काय सकाळपासून सकाळपासून बघते कॉलेजच्या बाहेर होतं तिथं ब्रिज क्रॉस करताना होतं दुकानात होतं काय ऐकून घ्या ना काय ऐकून घ्यायचंय काय गरज आहे पोरींच्या मागं फिरायची काय गरज काय मी म्हणते पोरींच्या मागं फिरायची इथं पण आलं इथं हा बघ ना दुसरीकडे जाऊ कशाला आपण कशाला दुसरीकडे जायचं आपण इथंच बसायचं दादा 2 कॉफी द्या आम्हाला चल तिथं बसो आपण कशाला जायचं कुठं अजून काय सांगायचं नाही बस ओके बघ तर सांगू काही गायत्री काय अगं तो माझ्याकडेच बघतोय डायरेक्ट कुठं बघते त्याच्याकडं हा अगं ते वेगळ्याच नजरेने बघतो ना नाही मी तेच सांगते ना तुला तू ह्या वेळेस काय बोलला ना मी त्याचं बुसकाडच पडणार आहे तसं काही करू नको तुला ह्याच्यामुळे म्हणलं होतं इथं नको यायला मग काय तो इथं होतं मग इथं नाही बसायचं का आपण पण कालचा विषय काल मिटला होता ना आज सकाळपासून तो बागा फिरतो मी मेडिकलला गेलो होतो मेडिकलला पण आलो होता माहिती बाईकवरती हा होय मग आणि आता पण इथं आलाय कॅसेट हा ना बघ ना कसा पाहतोय तो पाहतो नाही आता तो मध्ये पकडोस दादा किती वेळ झाला इथं बिल त्यांनी समोर त्यांनी पेडते अहो पण तुम्ही असं कसं दुसऱ्यांकडून बिल घेत मला वाटतं की जास्त घेत मी कसं ना पण त्यांचं काय संबंध तरी बे करायचं बघ ना ये ना गायत्री याचं लय अवघड दिसते परत भेटू द्यायला सांग का आपली बिल भरली आहे नाही पण आपलं बिल द्यायची काय गरज होती का त्याला पण काय प्रॉब्लेम आहे तुला काय बोललं तर नाही ना अगं हा आपण कशाला दिलं असेल त्यांनी जाऊ दे ना तू पण त्या गोष्टी पकडून राहते चल जाऊ दे
सॉरी. आला का इथं पण माग माग तुझं चाललंय काय नेमकं? मी सॉरी बोललो ना. सॉरी बोलला म्हणजे धडकला म्हणून नाही म्हणत आहे मी. मग? त्या दिवशी मी कॅफेत आला बिल पेड करून गेला. काय संबंध तुझं बिल पेड करून जायचा? तुझं चाललंय काय नाही? आहे ओळखीची म्हटलं, एवढंच म्हटलं. आहे ओळखीची मग बिल पेड करून जातो का कोणी? ओळख म्हणजे किती आहे आपली? फक्त माझा आयडी दिला एवढीच ओळख आहे ना. मेडिकलला गेले त्या दिवशी रोडवरती तिथं पण तू माझ्या मागच होता. काय चाललंय काय तुझं नेमकं? हो हॅलो, मी मागं नव्हतो, मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो पुढं. ते काय नको सांगू हॉस्पिटलला गेला होता का नाही ते. तुझा गैरसमज झालेला आहे, असं काही नाहीये. माझा काय गैरसमज झालेला नाहीये. मला चांगलं माहितीये तुम्हाला फॉलो करतोय म्हणून. तू गडबड नको करूस. तू कोल्ड कॉफी पितेस ना, आपण एकत्र एक कोल्ड कॉफी पिऊ आणि तुला शांतपणे सविस्तर सांगतो. नाही म्हणायचं मग काय बोलू नको आपण. चल एक कोल्ड कॉफी फक्त. ठीक. कोल्ड कॉफी भैया, 2 कोल्ड कॉफी. हे बघ, तू जास्त गरम नको होत जाऊ. आयकार्डपासून सुरुवात झाली, मी मदत केली आणि मी वरून सॉरी बोलल्यानंतर पण एवढं काय गरज होती चिडायची? कोइन्सिडन्स पण असू शकतो ना. अरे साहजिक आहे, मला असं वाटतं कारण तू माझ्या मागं फिरतोय. मला असं वाटलं तुम्हाला फॉलो करतोय आणि त्या दिवशी तर तू माझं बिल पण पेड केलं. मला कन्फर्म वाटलं. बरं ते जाऊ दे, तू काय शिकतेस? मी बी फार्म करते. तू काय करतो? मी पुण्यामध्ये जॉबला आहे, रांजणगाव MIDC तर जॉब करतो. आता 15 दिवसात सुट्टीवरती आलो होतो. त्यात आपली योग वगैरे भेट घडते, तर तू इतकं माझ्यावरती धावून आल्यासारखं वाटलं. तर आता वातावरण शांत आहे, अशीच कोल्ड राहत जा.